नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं आणि तसंच सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. आपण जी माहिती असेल सॅटेलाईटद्वारे हवामानाच्या अंदाजानुसार ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जी ही माहिती असेल ती आपल्या शेतकरी बांधवांच्या उपयोगाची आणि शेतकरी बांधवांच्या हिताची माहिती जी आहे ती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावे, जेणेकरून त्याही शेतकरी बांधवांपर्यंत ही जी माहिती आहे ती मिळून जाईल. तर गेले काही दिवस आपण बघत आहात की भाग बदलत पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडत आहे, तर काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाची जी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना, तर ती समाधानकारक नाही आहे. काही भागात पाऊसच पडलेला नाही. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो अद्यापही त्या भागामध्ये पडलेला नाही. हवामान विभागाने जो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे अशी जी माहिती दिली होती आणि आपल्याकडूनही काही माहिती आहे दिलेली आहे, परंतु त्या माहितीमध्ये तशा स्वरूपाचा जो सर्कल तयार झालेला आहे आणि त्या भागात भाग बदलत जो पाऊस पडलेला आहे त्यानुसार आपण माहिती दिलेली आहे. परंतु सद्यस्थिती आपण बघत आहात की पावसाची जी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांसाठी ती कुठेतरी कमी पडत आहे. तर त्यासाठी आपण आज पावसाचा जो अंदाज आहे तो कोणत्या भागामध्ये पाऊस कशा स्वरूपाचा राहणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जो कर्नाटकचा भाग आहे तर त्या भागामध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. तर त्या ठिकाणी स्थानिक वातावरण आपण म्हणू शकतो, कारण जो आपण सर्कल बघू शकता हा कर्नाटक भागातील सर्कल आहे आणि महाराष्ट्रालगतील काही भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतात. तर आपण बघू शकता की कर्नाटक भागातील विजापूर असेल, कलबुर्गी असेल, बागलकोट असेल, हा जो काही भाग आहे तर या भागात सध्या पावसाची जी सुरुवात आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रालगतील जो काही सोलापूर कोल्हापूरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये वातावरण स्थानिक तयार होऊन त्या ठिकाणी पण काहीतरी स्वरूपात थोडा का होईना पाऊस जो आहे तो पडू शकतो असा अंदाज नाकारता येत नाही. तर रत्नागिरी, सातारा आणि अकलूजचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या ज्या सरी आहेत त्या पडू शकतात. तर आपण वरल्या साईडला बीड, दौंड आणि पुणे, दापोलीचा काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा वातावरण जे आहे ते ढगाळ आहे. काही स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पडू शकतात. तर आपण छत्रपती संभाजीनगर असेल, अकोला असेल, नाशिक, मालेगाव, वाशिम आणि अकोल्याचा काही भाग आहे तर त्या भागात सध्या ढगाळ वातावरण असेल आणि त्या ठिकाणी पण भाग बदलून काही स्थानिक वातावरण तयार होऊन त्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पावसाच्या ह्या पडू शकतात. तर नागपूर, अमरावती, अकोला आणि जळगावचा काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण जे आहे ते तयार होऊन हलक्या स्वरूपाच्या का होईना सऱ्या पावसाच्या जे पडू शकतात. तर चंद्रपूर आणि अर्जुनी, मोरगाव जो काही भाग आहे गोंदियाचा, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जो काही बंगालच्या महासागरात जे सॅटेलाईटद्वारे आपण बघू शकता की जो सर्कल तयार आहे त्या सर्कलनुसार पुढील काही दिवसांमध्ये वातावरण हे बदलू शकतं. महाराष्ट्रात काही स्वरूपात पाऊस जो आहे तो पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. हवामान विभाग हे तसं वारंवार माहिती देत असतं आणि आपणही आपल्या व्हिडिओच्या माहितीतून आपल्याला दररोज व्हिडिओच्या माहितीद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे
तर आपण दररोज आपल्याला अपडेट पावसाचे जे आहे ते देत राहू. त्यासाठी आपण आपले व्हिडिओ बघत चला. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती देत चला. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.